चला लेकी बाई हो, आपण का आज बनवू घरची घरी बिस्किट. दुकानच्या बिस्किटासारखे टमटमीत एकदम सोप्या पद्धतीने मस्त बाकी बनवू. तुम्ही म्हणला पाहिजेत आधी एवढे भारी बिस्किट कुडून बनायचे शिकलात तुम्ही. जर दुकानातून बिस्किट आणत असलात तर तुम्ही म्हणता अजून एवढे सोपे शिकले कशाला आता दुकानातून आणायचे, घरच्या घरीच बनवू, लेकर बाळाला खाऊ घालून आपण खाऊ. नाही तर काय ते एक बिस्किट पुढं आणायचं दुकानातून एक खातय आणि एक रडत बसतय. आता घरी मी टोपलं भर करते, सगळ्याला वाटी ते आणले की वाळी तुम्ही पण या खायला. वाळी चाळून गव्हाचं पीठ एक वाटीभर घेतलंय. आता हे परत टाकून घ्यायचंय. एक वाटी साखर घेतली, ही मिक्सर मध्ये टाकून घेऊ. आता या 5 इलायची आता हे साखर मध्ये टाकून त्याच्यासोबत बारीक करून घेऊ. साखर आणि इलायची बारीक केलेली आता परत ती टाकून घेऊ. 1 वाटी रवा आहे, गव्हाच्या पिठात आणि साखर याच्यात टाकून घेऊ. आता हे एकत्र सगळं मिक्स करून घेऊ. गव्हाचं पीठ, रवा, साखर, इलायची. 1 वाटी तूप आहे, हे गव्हाच्या पिठात साखरात रव्यात कालवून घेऊ आणि मग असा मुटका बनवू. असं कालू कालू घ्यायचं, असं एक जीव मिळायचा मुटका बनला पाहिजे. असं पहिल्यानं मळू घ्यायचं. हे बघा असं मग एक जीव मिळतो आणि मग जसं पाणी लागन तसं मस्तपैकी मळून घ्यायचं. मग भुसभुशीत आपले बिस्किटे होते. आता हे बघा असं मुटका भुसर मळायचं आणि मग भुसभुशीत होते. टाकून एक जीव मिळू केला त्याचा. आता जसं पाणी सपदन तसं टाकायचं आणि मळू घ्यायचं. लई पातळ नाही आणि लई निबार नाही. आपण कानवल्याला कसं पीठ मळीतो अंगत तसं मीठ मळून झाले की बाळी. आता टाकी ते पाणी घेते मळू असं मळू घ्यायचं. जसं पाणी सपदन तसंच टाकायचं. लई पातळ नाही करायचं, लई निबार नाही करायचं. त्याला साखर रती, त्याला अंगचं पाणी सुटतं म्हणून पाणी लई नाही टाकायचं. हा काय कसा मुंडा माहिती आजी, याच्यावर लक्ष द्या. आता लेकी बाळी आजीचं बघून मला वाटतं तुम्ही घरीच बिस्किट करून खाताना असं मला अंदेश वाटतं तुमचा. आणि नक्कीच करून खा. एक बिस्किट पुढं आणतात, दोईला 2 निमा देतात. त्याच्यात मांजर टोकत एकीकडून, कुत्रा टोकत एकीकडून. ते लेकराच्या अंगी नाही लागत. आपल्या घरची घरीच करा आणि लेकरा बाळाला गाडा. काय भारी मुंडा केला ती बाई हो. असाच मुंडा करीत होता आणि मग भारी बिस्किट होते. आता लिव झाले. पीठ आता 5 मिनिटं भिजलंय. करायचे आपल्याला लेकी बाई हो. आता बिस्किट कसं बनायचं, नक्षी कशी काढायची एकदम तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगते. आता छोटा एवढा उंडा घेते. असा उंडा करायचा, हात चोळून चाळून असा निबारवणी उंडा करायचा. असा चोळायचं, जेवढं हातापात बळ असेल तेवढं चोळायचं. हे बघा असं उंडा करायचा. असं बिस्किट बनायचं. कशी आजी बनिती बिस्किट कसं नाही. आता लेकी बाळी बिस्किटचं बनिलं पण नक्षी कशी काढायची, गोल कसं काढायचं. असं गोल आता हे बघा असं करायचं, असं गोल करायचं. आणि आता नक्षी कशी काढायची ती तुम्हाला दाखवते मी. आता हे झारे आहे, हे प्रत्येकाच्या घरात झारे आहे. आणि मग हे असा झारे घ्यायचा. आता हे असा पालथा ठेवायचा. आता याच्यावर का दाबून घ्यायचं. मग मस्तपैकी नक्षी निघती. बघा माझ्याकडं आजी काय करते. बघा आजीचे बिस्किट किती नक्षा भारी निघाड्यात. अशाच नक्षा काढी जा तुम्ही तुमच्या घरात. प्रत्येकाच्या घरात झारे येतं. कशाला दुसरे काही चाफायचं नाही काही नाही. आपलं झारे घ्यायचे त्याच्यावर दाबायचं. आता सगळे मी आता असेच पटापटा करून घेते. बघा आता दुसरं पण तसंच आहे का. किती बारीक केले तर आजीनं असेच करी जा तुम्ही पण.
आता बघाली की बाळी किती भारी बिस्किट बनले तुमच्या आजीनं नक्षी बिक्षी काढून. तुम्ही पण असेच बनी जा घरची घरी जुन्या पद्धतीनं मी केले. तर आता चूल चांगली चेतली, कढई ठेवून घेते आणि तेल टाकून घेते. लेकी बाळांनो, तेल तापलंय का नाही आता कसं बघायचं ते तुम्हाला मी शिकते. तर हे अशी बिस्किटचा तुकडा घ्यायचा मोडून आणि याच्यात टाकायचं. आता हे वर भरा आलं का लगेच तेल तापलं म्हणायचं. बघा असं लाल जरा तेलात टाकलेलं झालं का लगे म्हणायचं तेल लई तापले. आता हे काढून घ्यायचं आपल्याला. आता हे बिस्किट टुपू सोडून घेते. किती भारी झाले आपले बिस्किट. असेच तुम्ही पण करीत जा. लाल जरच झाले टमटमीत फुगले तर सर असं निथळून देत जायचं आणि मग टोकरीच काढून घेत जायचं. एक गाणं काढून घेतलाय. आता दुसरा टाकलाय. कमी जाळावरती सोडा नाही तर जळून जातेत. मग कमी जाळ नाही जायचा.